मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। वर्तमान स्थितीमध्ये मी मध्यंतरी संपत्तीविषयी, लक्ष्मीविषयी जे प्रसारण केलं त्याविषयी अनेकांचे मोबाईल, अनेकांची विचारणा माझ्याकडे झाली। त्यांना अजूनही सविस्तर मार्गदर्शन हवं आहे। काही वेळेला मनामध्ये विचार असतात, तेवढेच विचार सांगितले जातात आणि मग जे श्रोतेगण आहे, जे बघणारे आहे, माझं मार्गदर्शन ज्यांना आवडते त्यानुसार ते माझ्याकडे विनंती करतात, मागणी करतात। त्यानुसार मग मनामध्ये अभ्यासांती काही विषय येतात आणि मग ते विषय मांडण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे। लक्ष्मीविषयी पैसा टिकत नाही, पैसा येत नाही, आलेला पैसा राहत नाही, कुठल्या तरी मार्गाने तो निघून जातो। कर्जबाजारीपणा आहे, संपत नाही, सारखे कर्ज वाढत जाते, स्थित्यंतर येते, काही शेती म्हणा, घर म्हणा, विक्री करावं लागते, शिकूनही काही उपयोग नाही, पैसा मिळत नाही, काही पगार हा असतो काही आणि घ्यावा लागतो काही, अशी स्थिती आजकाल आपल्याला अधिकाधिक पाहायला मिळते आहे। याविषयी आजचा हा कार्यक्रम आहे। माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर इतरांना, अनेकांना शेअर जरूर करा। त्यांना पण याचा फायदा होऊ द्या, लाभ होऊ द्या। त्यांना लाभ झाला, फायदा झाला, समस्या सुटली, दुःखातून वर आले तर आपल्याला कळत नकळत पुण्याचा लाभ मिळणारच आहे आणि हा पुण्याचा लाभ आपल्याला उपयुक्त ठरणार आहे, पुण्यप्रद ठरणार आहे। हे शेअर करा आणि याच्यातून मला समाधान मिळणार आहे। असो, आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया। मी माझी पत्नी स्वर्गीय जी लक्ष्मी झाली आहे, लक्ष्मीच असते। पत्नी ही लक्ष्मी असते, सुनबाई लक्ष्मी असते, सासू लक्ष्मी असते, मुलगी पण लक्ष्मी असते। सर्व स्त्रिया ह्या लक्ष्मीच्या रूपात असतात आणि ह्या लक्ष्मीच्या रूपात असताना या लक्ष्मी आनंदित राहायला पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे। मग ती पत्नी असो, आई असो, आजी असो, पणजी असो, मुलगी असो, नात असो, पणती असो, कुठल्याही स्त्री रूपात असो। आपल्याला शेजारच्या स्त्रिया असतात, मुली असतात, आपल्या कार्यालयात म्हणा, आपल्या दुकानात व्यवसायाच्या म्हणा, नोकरीनिमित्ताने म्हणा, प्रवासात चालता बोलताना म्हणा, ज्या काही स्त्रिया आपल्याला मिळतात, महिला वर्ग मिळतो, त्याच्याविषयी मान सन्मान राखणं हे पुरुषाचं, प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे। त्यांची बाजू कशी असो, मूर्ती काळ्या दगडाची असो, मूर्ती संगमरवरी असो, मूर्ती सुवर्णाची असो, मूर्ती लाकडाची असो, मूर्ती मातीची असो, लक्ष्मीचा फोटो असो, ती लक्ष्मीच असते। त्याचमुळे समोरची स्त्री कशी आहे हे न बघता नतमस्तक व्हावं, मनाने नतमस्तक व्हावं, डोळ्याने नतमस्तक व्हावं, अशुभ विचार, पाप विचार नसावे, तो दृष्टिकोन पण मनात आणू नये। हे लक्ष्मीचं पहिलं स्थान। कळत न कळत होणाऱ्या ह्या पूजा असतात, नामस्मरण असते आणि मला हा अनुभव फार आहे। कारण मला जी शिकवण दिली आहे आई वडिलांनी, माझ्या गुरुजनांनी, माझ्या मित्रपरिवाराने,
या सर्वांनी जी शिकवण दिली, मी त्या शिकवण्याच्या रेषेच्या बाहेर जात नाही कधी. मी मनाने वाईट विचार करत नाही, डोळ्याने वाईट विचार करत नाही, भावनेने विचार वाईट बघत नाही. दृष्टी शुद्ध ठेवावी, मन शुद्ध ठेवावी, वाचा शुद्ध ठेवावी. मग या शुद्धतेच्या पोटी लक्ष्मीचं आगमन हे होतच असते, होत नाही असं काही नाही. समोरच्या घरावर 2-4 कुंड्या आहेत, त्याच्यात गुलाबाची फुलं लावलेली आहे. ती स्त्री पाणी टाकते, रोज सेवा करते फुलाची आणि तिला तो आनंद मिळतो. आता ती त्याची कुंडी असली, ती मेहनत घेते आहे, तिचं फुलं आहे. आपला दृष्टिकोन तो बघण्याचा चांगला असावा. ती आपल्याला फुल देत असो की नसो. काहींच्या याच्या उलट असते, ती रिकामी आहे, काम नाही आहे, सासूला काम करायला लावते. अशा तऱ्हेचे विचार आपल्या मनात यायला नको. केव्हाही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी वचन आहे. असं असताना एक महत्त्वाचं आहे, देवी देवतांच्या वर जर स्थान असेल कोणाचं, तर ते मातापितांचं, सासू सासऱ्यांचंच. याच्यात वाद नाही. कारण गणपतीने आपल्याला आदर्श शिकवून दिलेला आहे, नियम पाळून दिलेला आहे की त्यांनी आईवडिलांना नमस्कार केला, आईवडिलांना प्रदक्षिणा केल्या आणि संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त झालं आणि सर्वांचा सन्मान, सर्व 33 कोटी देवांच्या वर सन्मान त्यांना प्राप्त झाला, प्रथम पूजेचा मान. आपण असं कधी केलं आहे? विचारा, मनाला, कृतीला विचारा. आपण आपल्या आईवडिलांशी, आपल्या सासू सासऱ्याशी किती तन्मयतेने वागतो हे बघायला हवं. काहींचे असं असते की ते किरकिर करतात, सासू सासरे किरकिर करतात, नेहमी काही ना काही मागणं असते, घरातच बसून असतात, वादच करतात. अशी सुनांची तक्रार असते. सुनांची तक्रार त्याच्या पतीला देतात, म्हणजे आईवडिलांच्या मुलांना देतात. आता या ठिकाणी मुलगा कसा वागतो हे एक पाहण्याचं बघणं आहे. तो मुलगा पत्नीचं बाजू घेतो का आईवडिलांची बाजू घेतो? आपण स्वतः अंतर्यामी व्हायला पाहिजे. आपणही लहानपणी किरकिर करत होतो, आपणही कुठेतरी विष्ठा करीत होतो, आपणही कुठे मूत्रादी करीत होतो, आपणही कधी आजारी पडत होतो. आपल्यासाठी पण आईवडिलांनी नवस केलेले आहे. तुम्ही नोकरी करत असताल तर वरिष्ठांचे तुम्ही अधिकारात राहता की नाही, ऐकता की नाही? कायद्याचं पालन तुम्ही करता की नाही? शेजारील मनुष्य आपल्या दाराशी केर कचरा टाकतो, त्याच्याशी तुम्हाला बोलण्याची हिंमत नाही होत आणि तुम्ही आईवडिलाशी टराटरा बोलतात, सासू सासऱ्याशी तक्रारी करतात. हे योग्य नाही. इथेच लक्ष्मीचा अपमान होतो. कारण घरामध्ये लक्ष्मी मोठी कोण आहे? सासू सासरे, आई वडील, लक्ष्मीनारायण. तुम्ही त्याच्यानंतर आहे, तुम्ही येणार आहात. तुम्ही पण लक्ष्मीचं रूप येणार आहे, मुलाला पण नारायणाचं रूप येणार आहे. पण ते केव्हा? यानंतर. खुर्ची भरलेली आहे, खुर्चीवर आहे. नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठ जागा मिळेल ज्या वेळेला, केव्हा आपण त्याप्रमाणे वागू, आपली लायकी त्याप्रमाणे सिद्ध होईल, आपली वरिष्ठता आपण पात्रता होऊ. त्यावेळेला आपण एखादी भाजी घ्यायला जातो आणि निवडत असताना ती भाजीवाली बाई म्हणते किंवा पुरुष म्हणतो की निवडून येणार नाही. आपण ऐकता की नाही? रस्त्याने जाताना सडा टाकणारा घरावरील एखाद्या 2-4 शिंतोडे उडतात, आपण बोलतो का? नाही ना. मग प्रत्यक्ष ज्यांच्या घरात आपण राहतो, ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्यांचं तुम्ही पेन्शन खातात, पेन्शनावर जगतात, पेन्शनाची मदत होते, सुनबाईंचं सौभाग्य देणारे म्हणजे पती नव्हे, सासू सासरे आहेत. सासू सासरे आहे म्हणून सुनबाईंना सौभाग्य मिळालं आहे, नाही तर कदापि मिळालं नसते. विकत आणता नाही येत. मुलांनी पण हे लक्षात ठेवावं.
तुम्ही जे अंतर्यामी आहात, तुमच्या रक्तातील प्रत्येक घटक, प्रत्येक पेशी ही आईवडिलांची आहे. आणि ह्या ठिकाणी नकार करते तुमची भूमिका असली तर लक्ष्मी आज दिसत असली तर उद्या कदापि दिसणार नाही. लक्ष्मी दोन स्वरूपाची असते, एक शुभ स्वरूपाची शुभ लक्ष्मी, एक अशुभ स्वरूपाची अशुभ लक्ष्मी, जिला अलक्ष्मी म्हणतात. गणपती उत्सवाच्या दरम्यान जो लक्ष्मीनारायणचा उत्सव होतो घराघरात, अनेकांच्या घरात, त्याच्यामध्ये अलक्ष्मीची मूर्ती पण असते, लक्षात घ्या. लक्ष्मीची मूर्ती मोठी असते, अलक्ष्मीची मूर्ती लहान असते. मग एकदा जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी भरपूर आहे, गाडी घोडे भरपूर आहे, 25 लाखाच्या गाड्या आहे, कारखाने आहे, परंतु तिचं अलक्ष्मीत रूपांतर झालं तर अघटित रोग होतात, अपघात होतात, आत्महत्या होतात, नुकसान होते, त्वचारोग महाभयंकर होतात, कॅन्सरसारखे विकार होतात, अचानकपणे अनपेक्षितपणे मृत्यू होतात. मग त्या लक्ष्मीचा उपयोग काय? हे अलक्ष्मीचे प्रकार असतात. चांगले चालणारे व्यवहार एकदम ठप्प होतो. वडिलांचा व्यवहार सुंदर चालतो, आपला व्यवहार सुंदर चालत नाही. रस्त्याने गाड्या हजारो चालतात, आपल्याच गाडीला अपघात होतो. याचं कारण शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याचप्रमाणे एक अजून विधी आहे की श्राद्धाचा विधी. आजोबा आजींचं श्राद्ध, वाडवडिलांचं श्राद्ध, सासू सासऱ्यांचं श्राद्ध. 16 सोमवारापैकी तुम्ही 10 सोमवार केले तरी चालेल, 6 सोमवार नाही केलं तरी चालेल, परमेश्वर काहीही म्हणणार नाही. परंतु एखादं श्राद्ध चुकलं तर त्याचं आपण शिक्षास्पद राहालच. इथे कायदा आंधळा नसतो. कायदा कर्माचा हा डोळस असतो, लिखित स्वरूपात लिहिलेलं जात असते. गुरुग्रह हा लिहितो, कर्म लिहितो, आणि मग हे कर्म जे असते ते शनीजवळ जाते. शनी यमाकडे पाठवतो आणि यम आपल्याला शिक्षा देतो. असं हे ज्योतिषशास्त्रामधलं वाक्य आहे, लिखित आहे. श्राद्ध हे नीट वेळी, नित्य वेळी केलं पाहिजे, वेळेच्या वेळी केलं पाहिजे. 16 दिवसाचं श्राद्ध प्रथम केलं पाहिजे, 16 दिवसानंतर मासिक श्राद्ध बरोबर केलं पाहिजे. आईचं निधन झालं तर गयाला श्राद्ध हे वार्षिक श्राद्ध झालंच पाहिजे, किंवा जिथे अस्थि विसर्जन केलं आहे तिथे झालं पाहिजे, त्याच्यानंतर गयाला झालं पाहिजे. पितृ गेले असेल तर पितृगयाला जाणं आवश्यकच आहे प्रत्येकाला. श्राद्ध विधी करताना सर्वांनी हजर राहिलं पाहिजे. नातू गीतू सर्वांनी, जे काही घराचे वंश असतील त्या सर्वांनी, ज्यांची गैरहजेरी असेल त्यांची गैरहजेरी मांडली जाईल. कारण हा जो प्रसाद असतो मातृगयाचा, पितृगयाचा, दर्शन असते, ऐकणं असते, विधी बघणं असते, तिथपर्यंत जाणं असते, येणं असते. हे प्रत्येक पुण्यप्राप्तीचं सेकंदाचं गणित असते. श्राद्धाला साधारणतः खीर आणि वडे केले जातात, परंतु जे मृतात्मात निधन झालेली व्यक्ती आहे, स्वर्ग झालेली व्यक्ती आहे, त्यांना जे आवडत होतं ते पदार्थ करणे अत्यंत जरुरीचं आहे. निधन झालेल्या व्यक्तीचं ब्राह्मण पुजारी म्हणतो, आता एक वस्तू तुम्ही त्याग करा, तर तुम्हाला मनाला येईल ती जी आवडत नाही तीच वस्तू त्याग करता, हे अत्यंत चुकीचं आहे. काहींचं असं असतं की जे मृतात्मा झालेले आहे, निधन झालेले आहे, स्वर्गवासी झालेले आहेत, त्यांना जे आवडत होतं त्या वस्तूचा त्याग करता, हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांचं स्मरण यावं, त्यांचं स्मरण राहावं म्हणून त्यांना जे आवडत होतं ते ग्रहण करा. मी चहा पेत नव्हतो, माझ्या पत्नीला 2 वेळेला चहा लागत होता. तिचं निधन झालेलं त्या दिवसापासून मी चहा घेण्याचा प्रयत्न करतोच, घेतोच.
मी गोड खात नाही, अजूनही काही नाही, 17 महिने पूर्ण झाले, 16 महिन्यापावतर खायचं नसते, 17व्या महिन्यानंतर सुरू करायचं असते, मनोरंजन करायचं नसते, लग्न यावात जायचं नसते, यात्रा समारंभात करायचं नसते, हौस करायची नसते, नवीन कपडे घालायचे नसतात, मनोरंजन करायचं नसते, सतत 16 महिने जाणाऱ्या व्यक्तीचं स्मरण करायचं असते. मी अजूनही गोड खात नाही, 17 महिने झाले तरी अजूनही मी टी व्ही लावत नाही. एक श्रद्धा आहे, एक मान आहे, एक सन्मान आहे. अश्रू गाळणे आहे. अश्रू गाळणे म्हणजे अभिषेक करणे आहे, मित्रात्म्याला मरण करणे आहे. अशा याच्यात चुका झाल्या तर मग ती लक्ष्मी राहत नाही, लक्ष्मी टिकत नाही. श्राद्ध हे वेळच्या वेळी झालं पाहिजे. वार्षिक श्राद्ध वेळच्या वेळी झाले. पुरुष गेला तर अक्षय तृतीया येत आहे तर पाणी भरलं पाहिजे, घागर भरली पाहिजे. ज्यावेळेला भाद्रपद महिना येतो, पितरपाठा महिना येतो, श्राद्धाचे महिने येतात, त्यावेळेला नित्यनियमाने श्राद्ध केलं पाहिजे. अविधवा नवमीच्या वेळेला काय असते? अविधवा म्हणजे सौभाग्यवती. ज्यांना तिथी ज्ञात नाही आहे त्यांच्यासाठी तो दिवस आहे, पण ज्यांना तिथी माहीत आहे, वेळ माहीत आहेत, त्यांनी त्या दिवशी करण्याची काही गरज नाही. त्या महिन्यामध्ये येणारी तिथी जी असेल, वेळ जी असेल त्याच वेळेला आपण केलेलं चालेल. मृतात्म्याच्या वस्तू टाकून देण्याचा प्रकार असतो, फेकून देण्याचा प्रकार असतो, जाळून टाकण्याचा प्रकार असतो, उकिरड्यावर टाकण्याचा प्रकार असतो. हा कदापि करू नका, तो अपमान होतो. त्यांच्या वस्तू वापरा, म्हणजे त्यांचे आशीर्वाद तुमच्या सोबत राहतील. मी स्वतः वापरतोय. मी माझा पलंग सोडून दिला, तिच्या पलंगावर झोपतो आहे, तिचं आथरून पांघरून पाळतो आहे. तिला शेवटी स्त्री कपडे घालता येत नव्हते म्हणून शर्ट वगैरे पायजमा घालावा लागत होता, तो मी वापरतोय स्वतः. छातीशी कवटाळतो आणि झोपी जातो. तिच्या जाण्यानंतरही माझ्या याच्यामध्ये काही बुद्धीमध्ये फरक झालेला नाही, विद्येमध्ये फरक झालेला नाही, स्मृतीमध्ये फरक झालेला नाही आणि धनामध्ये पण फरक होत नाही आहे. म्हणून हे आपण केलं पाहिजे, म्हणजे लक्ष्मी टिकणार आहे. श्राद्धाचं प्रत्येकानं पालन केलं पाहिजे. जिथे अस्थी टाकले असेल तिथे वर्षश्राद्ध करा, त्याच्यानंतर मग गया किंवा मातृगयाला जाऊन श्राद्ध करा. असं असताना एक अजूनही आहे, सासू सुनाचे वाद घरात कदापि व्हायला नको. जिवंत आई वडील असते तर त्यांची सेवा शुश्रूषा करा. ते जर आश्रमात असतील तर लक्ष्मी तुम्हाला टिकणार नाही, अलक्ष्मीचं रूपांतर घेईल. सुनांनी घराण्याच्या विरुद्ध वागू नये. घराण्याच्या कुलदेवता असतील त्या सणवार समारंभ नित्यनियमाने करावे, म्हणजे लक्ष्मी येईल, लक्ष्मी टिकेल. मातृ किंवा पितृ जे कोणी असेल किंवा दोघं असेल स्वर्गवासी झाले असतील तर त्यांचे फोटो हमखास आपल्याजवळ असावे, घरात असावे, कार्यालयात असावे, व्यवसायाच्या ठिकाणी असावे. आणि आपल्या जर तुम्ही पाकिट वापरत असाल, मोबाईल वापरत असाल तर त्याच्यामध्ये असायला हवं की नित्यनियम त्यांचे दर्शन व्हायला हवे. काही वेळेला याच्या विरुद्ध सांगणारे प्रकार पुष्कळ असतात, त्यांना काही देणं घेणं नसते. मातृपितृ आपलेच असतात, त्यांचे आत्मे आपल्यावरच संतुष्ट होतात, असंतुष्ट होत नाही. मुलाने विष्ठा केली म्हणून आई रागवत नाही, मुलाने मूत्रादी केलं म्हणून आई असमाधानी होत नाही. मुलाने वितंडवाद केले म्हणून किंवा भांडण केले, काही केलं, हट्टीपणा केला तर आई वडील वाद करत नाही, आनंदाने त्याचा स्वीकार करतात. त्याप्रमाणे आपली महाराजावर कोणाच्यावर भक्ती असेल, त्या भक्तीबद्दल मला बोलायचं नाही, परंतु त्याच्यापेक्षा अधिक सेवा शुश्रूषा भक्ती ही आईवडिलावर सासू सासऱ्यावर असायलाच पाहिजे, नाहीतर लक्ष्मी केव्हा निघून जाईल पत्ता लागणार नाही. घराच्या प्रथम दारास पुष्कळशे लोक गणपतीचं चित्र लावतात. पहिल्या दारास बाहेरून गणपतीचं चित्र लावलं म्हणजे तो घराच्या बाहेर जातो आहे असं होते. माझं लक्षात घ्या,
घराच्या बाहेर येताना तुम्ही म्हणता गणपतीचं दर्शन होते, परंतु घरपणीचं तुम्हाला दर्शन होत असेल तरी तो घराच्या बाहेरून निघून जात आहे असं चित्र तयार होते आणि त्याच्यात खाली चपला जुडे केर कचरा केरसुनी ठेवली जाते. तो वॉचमन सारखं काम करतो का? केव्हाही घरात येणारी चित्र आपल्याला लावायला पाहिजे. लक्ष्मीचे चित्र लावायचं असेल तर घरात येणारं, गणपतीचं चित्र लावायचं असेल तर आतून लावा की घरात येणारं, सूर्यनारायणाचं चित्र लावत असाल तर पूर्व दिशेला आतून येणारं. तिजोरीवर सुद्धा पुष्कळशे लोक तिजोरीच्या दारावर जे पहिलं दार आहे त्याच्यावर लक्ष्मीचं चित्र लावतात, काही त्याच्यासोबत गणपतीचं, काही सरस्वतीचं, काही नारायणाचं असं चित्र लावतात. आता लक्षात घ्या, लक्ष्मीचं चित्र तिजोरीच्या दारावर, जिथे तुम्ही कपाटात तिजोरी पैसे ठेवतो त्याच्या दारावर लावत आहात, म्हणजे ती लक्ष्मी तिजोरीतून बाहेर जात आहे. काय होत आहे, ती लक्ष्मी तिजोरीतून बाहेर जात आहे आणि तुम्हीच घालवत आहात. हे कोणी लक्षातच घेत नाही आणि हे कोणी सांगतही नाही, विचारही करत नाही. म्हणून अशा लक्ष्मीचं चित्र फोटो जर असेल तर त्या तिजोरीतलं लक्ष्मी नेहमी निघत जाते, काही ना काही खर्च होत जातो, कमी होत जाते किंवा शिरत नाही, त्याच्यामध्ये ठेवली जात नाही. आतून चित्र पाहिजे की लक्ष्मी आली पाहिजे, लक्ष्मी आली पाहिजे. त्या तिजोरीमध्ये कप्पे असतात, अंतर्गत कप्पे असतात, तिथे लक्ष्मीची मूर्ती ठेवा. पण लक्ष्मीची मूर्ती ठेवता असताना नारायणाची मूर्ती पण सोबत ठेवा, त्याचं पूजन करा. पण त्या लहानशा कप्प्यामध्ये, मोठ्या कप्प्यामध्ये ठेवा. आणि नित्य पूजन करून नमस्कार करा. दरवाजाला लावायचा असेल तर आतून लावा तिजोरीच्या. फार चुकीचं बहुतेकांच्या ठिकाणी मला पाहण्यात आलं आहे आणि ज्यांनी बदल केला त्यांच्यामध्ये लक्ष्मी स्थिरावण्याचं प्रमाण जास्त होऊ लागलेलं आहे. सासू सासऱ्यांचे आपल्याला सेवा करायची आहे, वाडवडिलांची सेवा करायची आहे. काही मुलं वेगवेगळी राहतात तर वेगवेगळे श्राद्ध करणे अत्यंत जरुरीचं आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये तुळशी हे अवश्य असायला हवी. तुळशीला पाणी देणं, तुळशीचं पूजन करणं, तुळशीला नमस्कार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपली जी घराण्याची कुळदेवता असेल, कुळदेव असतील, त्यांचं स्थान हे मोठं असायला हवं, त्यांचं स्थान श्रेष्ठ पदावर असायला हवं. त्यांच्या बाजूला किंवा इतरत्र महाराजांचे फोटो अजिबात नसावे. देवघरामध्ये महाराजांचं स्थान नसावं, कारण महाराजांनी ईश्वराचं पूजन केलेलं आहे, लक्षात घ्या. ईश्वराचं पूजन केलेलं असताना ते पण भक्त मंडळी आहे, म्हणून भक्त मंडळी आपण तिथे बसणार का देवाच्या बाजूला? की आपल्याला एखाद्या मुलाचा फोटो, आपल्या पतीचा फोटो, आईचा फोटो ठेवणार आहात का? नाही. पण स्वर्गीय जर आई वडील असेल तर त्यांचे फोटो देवघरामध्ये ठेवणं अत्यंत जरुरीचं आहे. ते पहिल्या पादानावर, त्याच्या बाजूला तुम्ही कुळदेवता कुळदेवती ठेवू शकतात, खाली ठेवू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला इतरत्र देव ठेवायचे आहे. शंख घंटा अत्यंत आवश्यक आहे. दिवा अवश्य आहे, अगरबत्तीचा स्टँड अवश्य आहे. समय सणावारांना तुम्ही वापरू शकतात, नित्य वापरली नाही तरी चालेल. पुष्प हे मात्र ताजी हवी. बेलाचं पान 2 दिवस 3 दिवस वाळलेलं सुकलेलं तरी चालते, पाण्यात भिजवायचं व आपण वाहू शकतो. ते कधीही निर्माल्याचं स्वरूप तुम्ही निर्माल्यात टाकत नाही, त्याशिवाय होत नाही. महादेवाला भस्म लावायचं असेल तर वरती लावायचं, खाली लावायचं असेल पाळीला तर ते हळदी कुंकू तुम्ही लावू शकतात.
प्रत्येकाच्या देवदर्शनाच्या वेळा वेगळ्या असतात. मेष राशी जर असेल तर सकाळी सूर्योदय तर सकाळी 10च्या आत तुम्ही दर्शन घ्या. घरातल्या देवघराचं दर्शन तुम्ही केव्हाही घेऊ शकतात, पण घराच्या बाहेरील मंदिरात किंवा तीर्थयात्रा जात असताना ही वेळ पाळा. मेष राशी सूर्योदय ते सकाळी 10च्या आत. वृषभ राशी सूर्यास्त ते रात्री केव्हाही. मिथुन राशी सूर्यास्त ते रात्री केव्हाही. कर्क राशी सूर्यास्त ते रात्री केव्हाही. सिंह राशी सकाळी सूर्योदय तर सकाळी 10च्या आत. कन्या राशी सूर्यास्त रात्री कधीही. तुला राशी सूर्यास्त रात्री कधीही. वृश्चिक राशी सकाळी सूर्योदय तर सकाळी 10च्या आत. धनुराशी सूर्योदय सकाळी 10च्या आत. मकर राशी सूर्यास्तानंतर रात्री केव्हाही. कुंभ राशी सूर्यास्तानंतर रात्री केव्हाही. आणि मीन राशी सूर्योदय तर सकाळी 10च्या आत. या वेळा शास्त्रशुद्ध वेळा आहे. आजपर्यंत आपल्याला कोणीही याचं मार्गदर्शन केलेलं नसेल. कोर्टामध्ये तुमची फाईल आहे, तुमचा दावा चालू आहे. कोर्टामध्ये एकाच वेळेला अनेकांच्या केसेस चालतात, अनेक व्यक्तींचे प्रकरणं सुरू असतात. ज्या वेळेला तुमचा नंबर येईल, ज्या वेळेला फाईल जज साहेब मॅजिस्ट्रेट साहेबांच्या समोर येईल, त्यावेळेलाच मॅजिस्ट्रेट तुमचा विचार करणार आहे, तुमच्याकडे बघणार आहे. म्हणून तुमची ईश्वर दर्शनाची, मंदिरातली, तीर्थयात्रेची, घराच्या बाहेरील गावातील मंदिरात जाण्याची वेळ जी आहे त्याच वेळेला ईश्वर तुमच्याकडे बघेल, तुम्हाला दिसेल. तुमच्या वेळेच्या व्यतिरिक्त तुम्ही दिसेल, मूर्ती दिसेल, त्याबद्दल वाद नाही, पण ते मूर्ती दिसेल, बघणं होईल, दर्शन नाही. बघणं वेगळं आणि दर्शन वेगळं. मी सांगितल्याप्रमाणे काही दिवस आपण करून पहा आणि अनुभव घेऊन पहा. अनुभव मला सांगा. अनेक लोक लाभ घेतात आणि अनुभव सांगत नाही. लाभ घेतल्यावरही मी जे प्रसारण करतो ते शेअर करत नाही, हे पण अपकृत्य होते. तुम्ही लक्ष्मीचा फायदा घेऊन घेता पण हे शेअर करत नाही, अपकृत्य नाही झालं का? इतरांना पण सांगायला पाहिजे. विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतो, आपण पिढे इतरांना वाटतो. का वाटतो? की सगळ्यांना आनंद मिळावा, त्यातून आपल्याला समाधान प्राप्त होते. म्हणून ह्या व्हिडिओचं प्रसारण तुम्ही ज्या वेळेला अधिकाधिक कराल त्यावेळेला पुण्याचा लाभ, लक्ष्मीचा वास तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. देवघर नेहमी स्वच्छ असावं. देवघरामध्ये देवाचंच अधिष्ठान असावं, इतरांचं मुळीच नाही. देवघराच्या बाहेर तुम्ही काही करू शकतात. तुम्ही जिथे कार्यालय असेल, दुकान असेल, व्यवसाय असेल, ऑफिस असेल, आईवडिलांचे जिवंत असतानाही फोटो लावा. पुष्कळ ते मृत्यूनंतरही लावण्याचं नाही म्हणतात, तर जिवंत असताना तर काय म्हणतात असतील. आपण लग्नाचे फोटो लावतो, पुढाऱ्याचे फोटो लावतो, मंत्रीगणाचे फोटो लावतो, चौकात लावतो, एखाद्या ट्रिपवरचे लावतो. मग आईवडिलांचे लावायला काय हरकत आहे? आणि निधन झाले तर अवश्य लावा. मागे लावले तर आपल्याला आशीर्वाद मिळेल. हा बघता आहात तुम्ही, ही माझी पत्नी आहे, स्वर्गवासी झालेली आहे. तिचा केवढा 40x40चा फोटो आहे. हा फोटो मुंबईला, दिल्लीला कुठेही झाला नाही, पुण्याला झाला नाही. रावेरला RL फोटो स्टुडिओ आहे. ललित महाजन लहानसा पोरगा आहे, त्याने रात्रंदिवस मेहनत घेऊन हा फोटो केला, कारण माझा तो फिल्मवर होता. आणि स्वतः येऊन त्याने हा लावलेला आहे. माझे चारही दिशाला मी फोटो लावलेला आहे. बेडरूममध्ये पण फोटो आहे. मान सन्मान देणं हे ईश्वर रूप असतात आणि हे आपण यांच्यापासून उत्पादन झालेलं असतो. हे झाड आहे, आपण फळ आहोत. म्हणून आपल्याला यांच्या सिंचन करणं म्हणजे श्रद्धा करणं. पाणी घालणं म्हणजे त्यांची आठवण करणं, स्मरण करणं. श्राद्ध करणं म्हणजे त्याला खतपाणी घालणं. अश्रू गाळणं म्हणजे त्यांना पाणी देणं.
हे ज्या वेळेला तुमच्याकडे असेल त्यावेळेला तुमच्याकडे लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मी येईल येईल येईल. सासू सासऱ्यांची सेवा अवश्य, आईवडिलांची सेवा अवश्य, सेवा शुश्रूषा अवश्य. आपण नवीन नवरी आली, नवीन सुनबाई आली की 5 मंगळवार करतात, मंगळागौर साजरी करतात, 16 सोमवाराचं व्रत साजरी करतात. हे व्रतवैकल्य आपण केलीच पाहिजे, नित्यनियमाने केलंच पाहिजे. एक माझ्या आता लक्षात आलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही श्राद्ध करतात त्यावेळेला सर्व कार्य बंद करा. त्या दिवशी लक्ष्मीचे कार्य करू नका. फक्त आईचं स्मरण, वडिलांचं स्मरण, श्राद्धाचं स्मरण, श्राद्धामध्ये रत होणे. त्या दिवशी टी व्ही लावू नका, त्या दिवशी मनोरंजन करू नका. पूजन करा, अर्चन करा, स्मरण करा. भाऊभांडांनी एकत्र या. त्यांना जे पदार्थ आवडत होतं त्यांना ते नैवेद्य दाखवा आणि ते सर्वांनी भक्षण करा प्रसाद स्वरूप. ते टाकू नका. एक गाईचा घास वेगळा टाका, कुत्र्याचा वेगळा टाका, कावळ्याचा वेगळा टाका. पण आईजवळ, वडिलाजवळ ठेवलेलं पान सर्वांनी वाटून घ्या आणि त्यांना जे पदार्थ आवडत असेल तेच करा. शक्यतोवर हा स्वयंपाक घरातील सुनबाईने करायला हवा, मुलीने करायला हवा. आणि आपल्याकडे जर स्वयंपाक करणारे काही व्यक्ती असेल, स्त्री असो पुरुष असो, आणि त्या संबंधित असेल तर सगळ्यांनी मिळून करा. ती पण त्याज्य नाही, जी काही असेल ती. परंतु सुनबाईचा सहभाग, मुलींचा सहभाग, बहिणींचा सहभाग, मुलांचा सहभाग, नातूंचा सहभाग, पंटूंचा सहभाग, पंटींचा सहभाग श्राद्ध देणे अवश्य असायलाच पाहिजे. मर्तिकाच्या वेळेला, अंत्ययात्रेच्या वेळेला सर्वांनी हजर राहावं. मला नोकरीला सुट्टी मिळत नाही, माझं काम आहे, माझी परीक्षा थोडे दिवसावर आहे, मला अभ्यास करायचा आहे. अरे ज्यांनी तुमच्यासाठी हयात घातली आहे, ज्या पैशावर तुम्ही शिक्षण घेत आहात, ज्या पैशावर तुमचा जमीन चरितार्थ चालतो आहोत, त्याच्याविषयी तुम्ही काही देत नाही. पुष्कळशे जळ आता 16 दिवसही करणं जड जाते. 3 दिवस, 2 दिवस, 1 दिवस कंपन्या निघाल्या आता तर. अत्यंत वाईट आणि गलिच्छ विचार आहे. पैसा पैसा त्यांनी नेला नाही, तुम्ही पण नेऊ शकणार नाही. म्हणून लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्थावर आणि उत्पादन वाढावं, लक्ष्मी राहावी, लक्ष्मी भरपूर यावी, आपला चरितार्थ चालावा, आपला हौसमौज व्हावी, मुलांचा व्हावा, मुलांचं शिक्षण व्हावं, मुलं सुखात राहावी, नातू सुखात राहावे, पंटू सुखात राहावे, पंटी सुखात राहावी, ऐश्वर्य संपन्न जीवन जर लाभायचं असेल तर हे आपल्याला केलंच पाहिजे. असो आजचा कार्यक्रम इथे समापन करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया. लक्ष्मी प्राप्तीविषयी काही उपाय योजना, तोडगे ताडगे काही असते शास्त्रशुद्ध, बरं, त्याविषयी आपण पुनश्च मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. असो आजच्या कार्यक्रमाचं समापन इथेच करूया.